सन्माननीय नगरसेवक बंडू एकच ऐका, दोन मुद्दे तुम्ही उपस्थित केला त्या सगळ्या विषयांनंतर. त्याच्यामध्ये एक विषय तुम्ही मांडलात की ज्या श्रीधरबाई उद्यानाच्या बाजूला मी त्या ठिकाणी बोटिंग प्रकल्प त्यावेळी गेलेलो होतो आणि त्याचा स्ट्रक्चर आजही तिथे असा काही पुरातत्व विभागाकडे नाही. त्या ठिकाणी हजारो लोक मी आणणार आहे. आजच मी त्या ठिकाणी व्हिजिट केली. त्याचा पूर्ण सुशोभीकरण आणि पूर्ण त्याच्या डोम बिम सगळा त्याच्यामध्ये गेला आणि ते प्रकल्प त्या ठिकाणी जो बोटिंग सुविधा केला त्या सुशोभीकरणाच्या अंतर्गत तुमचा विकसित करून दाखवणं तुमची मदत करणार. एक दुसरी गोष्ट, आज जो निर्मितीकरण कुत्र्याचं चालू असतं त्याच्यामध्ये आपल्याकडे जागा नव्हती. पर्यटन केंद्र आज जरी पर्यटन केंद्र असतं त्याच्या विकसितच्या ह्याच्यात आले, डेव्हलपमेंट चालू होते. त्या ठिकाणी आज काम चालू होतं नागुस्ता. मग ज्यावेळी निर्मितीकरणाची विषय त्याला जागा कुठची तर त्यावेळी आपण त्या पर्यटन केंद्राच्या दुरुस्तीच्या मध्ये त्या ठिकाणी तोपर्यंत फार काळ चालणार नाही. तर त्या झाल्यानंतर त्याचा लगेच त्या ठिकाणी आपलं पर्यटनच केंद्र होणार असं नाही. त्याच्यामुळे दोन्ही मुद्दे तुम्हाला सांगताय की ठीक आहे. त्यावेळी मी सत्तेवरला पाय उतरण झाले, सत्ते माझ्यापासून गेली आणि त्याच्यामुळे ते गोष्टी माझ्याकडनं राहील. ठीक आहे, परत परमेश्वरने मला संधी दिली, तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला, जनतेला आशीर्वाद दिला, आम्ही परत जबाबदारी. तर त्या दोन्ही गोष्टींवर म्हणजे पर्यटन केंद्र सुद्धा निरीक्षण करणार, त्याचं सुद्धा कालीकरण करणार आणि तुमच्या मुद्द्यावर बोलत नाही. या ठिकाणी जसं पर्यटन केंद्र नव्यानं उभारणार तसं बोटिंग प्रकल्प केंद्र परत एकदा सुशोभीकरण जनतेच्या समोर आणणार, जे काही शिल्लक राहिलेल्या गोष्टी आणणार. त्याच पद्धतीने मी जो तुमच्या काळात विकास झाला म्हणजे तुम्ही केला जे जे प्रकल्प केला काय त्या सगळ्या गोष्टींची मी जाऊन त्या ठिकाणी माहिती घेणार. म्हणजे समजा धबधबा असा मी त्या ठिकाणी जाणार परिस्थिती काय नेमके काय कसं चालू करते. समजा चांगली गोष्ट आम्ही स्वीकार करणार असं नाही. तो वास्तव शेवटी आता शेवटी या प्रशासनाचे प्रमुख आपण विश्वस्त आज परत त्याच ताकदीने त्यांना उभ्या करण्याचं चालू करणं ही आपली जबाबदारी आहे. नक्की त्याच्यातले जे काय दोष असतील ते वाचून काढले जातील आणि काय चांगला करता येईल याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांचं बरोबर घेऊन करता येईल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.